शेतकरी मित्रांनो, हे राजमा पीक आहे. आपल्या लातूर, अंबेजोगाई परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी राजमा पीक मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे. राजम्याची पेरणी करून साधारणतः 40, 45, 50 दिवस असे 2-3 टप्प्यामध्ये पेरणी आहेत. आपण जर राजमा बघितलं तर अनेक ठिकाणी असे पानं बोकडलेले दिसतात, वाकडे झालेले दिसतात. शेतकरी मित्रांनो, हे थंडीमुळे पानं बोकडलेले नाहीत. मागील 10 ते 15 दिवसापासून काळ्या माव्याचा पतंग आपल्याला पानाखालून खूप दिसेल आणि पिवळा मावा या रस शोषणाऱ्या किडीमुळे आपण जर बघितलं तर हे काळ्या माव्याचा पतंग आहे. तर काळ्या माव्याचा पतंग आणि पिवळा मावा यांनी पानाच्या बॅक साईडनी इथं आपण जर बघितलं तर आपल्याला हा पूर्णपणे पिवळा मावा दिसेल. ह्या माव्याने पानातून रस ओढून घेतला, हरितद्रव्य ओढून घेतलं, पेशी डॅमेज केलेले आहेत. त्याच्यामुळे असे राजमा पिकाचे पानं ही वाकडी झालेले आहेत. अनेक शेतकरी थंडीच्या कारणामुळे पानं बोकडलेले आहेत, वाकडी झालेले आहेत असं समजून चालतात. परंतु मागील 10 ते 15 दिवसापासून राजमा पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये देठावरती, पानाच्या पाठीमागून आणि खोडावरती काळ्या माव्याचे पतंग हे जास्त आहेत.